नमस्कार. यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात 15 डिसेंबर 2025 रोजी गुरुकुंज मोझरी येथील वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन घेऊन व मंदिर स्थळाचे दर्शन घेऊन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोते गुरुजी यांनी संपूर्ण तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमी महासमाधीस्थळी माहिती दिली. त्यानंतर केंद्रीय अखिल भारतीय सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी येथील कार्यालयामध्ये त्यांचं स्वागत व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे सदिच्छा भेट दिली. माननीय शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष, माजी गृहमंत्री माननीय अनिल देशमुख, माजी अन्न नागरी पुरवठा मंत्री नागपूर माननीय रमेश भंग, तसेच तिवसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डॉक्टर सुभाषराव तंवर, हेमंत बोबडे, गजानन काळे, पुरुषोत्तम दाते, अंबादास तायडे, शरद कांडलकर, धनराज बारबुदे कांडलकर, मंगेश पोलाट, डॉक्टर जयस्वाल. ब्युरो रिपोर्ट यम्मी न्यूज. महाराष्ट्रातील बातमीपत्राचे अमरावती ब्युरो चीफ सुनील गुरमाळे. खरं म्हटलं तर आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये त्यांच्या असलेल्या या भूमीमध्ये नतमस्तक आणि वंदन करण्याचा योग मला आला. आदरणीय अनिलजी देशमुखांच्या बरोबर अमरावतीला जात असताना देशमुख साहेबांनी सांगितलं, या देशामध्ये राज्यामध्ये जे काही संत होऊन गेले त्यामध्ये तुकडोजी महाराजांचं नाव घेतलं जातं. ज्यांनी नुसतं संत नव्हते, राष्ट्रप्रेमी राष्ट्रसंत होते, ज्यांनी सर्व धर्म समभावाचा एक वेगळ्या प्रकारची ओळख या देशाला दिली. प्रबोधन, विचार यातून एक वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन केलं, स्वातंत्र्यासाठी लढा दिला. मी बघितलं की देशातले अनेक दिग्गज नेते, पंतप्रधानापासून राष्ट्रपतीपासून अनेक लोकांनी महाराजांशी असलेले संबंध, त्यांचे घेतलेलं मार्गदर्शन ही भारताच्या असलेल्या प्रगतीला निश्चितपणे दिशादार ठरवलेलं आहे. मला अभिमान आहे की राज्याचा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून येत असताना काही ठिकाणी गेल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा अनुभव येतो. काही दिशा आशीर्वाद घेऊन जायचं असतात, विचार घेऊन जायचे असतात. मला वाटतं की भविष्य काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराची प्रेरणा घेऊन जर काम केलं तर निश्चितपणाने एक चांगला महाराष्ट्र उभा करण्यासाठी आम्हाला यश येईल. म्हणून तो आशीर्वाद मला आज मिळाला आहे, याचा मला आनंद आहे.